नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही निघालो होतो कोकणला. मध्येच एक बोर्ड बघितला, या घावणे खायला. कोकणातील हा एक चविष्ट हलकासा पदार्थ, एकदम जबरदस्त. तर इथं बापूंचा माळा नावाचं एक इथं हॉटेल होतं आणि इथं आम्ही हे घावणे खायला थांबलो होतो. अत्यंत सुंदर आणि सुरेख असं छोटंच हॉटेल होतं. इथे एक आजीबाई ते हॉटेल चालवत होत्या. त्यांचा पूर्ण परिवार चालवत होता. त्यांचे स्वतःचे असे प्रोडक्ट होते. त्यातील हा होता करवंदाचा सरबत. तर हे करवंदाचा ह्यामध्ये अर्क होता आणि हे आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये आपण सरबत करू शकत होतो. त्यानंतर हा करवंदाचे लोणचे हे देखील पदार्थ होते. हे सगळे आम्ही घेतले आणि हे सुद्धा खूप चांगले आणि खूप जबरदस्त लागत होते. तर इथं बघू शकता त्यांच्या ह्या स्टॉल एक छोटा होता. तिथं त्यांचे घरगुती जे पदार्थ आहेत, जे घरगुती त्यांचा एक व्यवसाय आहे, ते इथं करून त्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. सगळेच अगदी छान आणि ऑथेंटिक होते. इथंच बाजूला हॉटेलमध्ये करवंदाचा सरबत किंवा करवंदाचं लोणचं हे किती पौष्टिक आहे किंवा ह्याचे फायदे काय ह्याचे बोर्ड लावले होते. आणि आम्ही जे घावणे मागितले होते त्या आजी अशा घेऊन येत होत्या. अत्यंत सुरेख आणि त्यांच्या हाताने त्या केला होता, एकदम मस्त झाला होता. तुम्ही बघू शकताय. तर हे घावणे कशा प्रकारे आहे तुम्हाला सांगतो. इथं होती ती चटणी, त्यानंतर होतं ते बटाट्याची भाजी, नंतर होतं शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर 2 घावणे आणि हे केळीच्या पानावर दिलं होतं. एकदम मस्त आणि जबरदस्त. तुम्ही पण नक्की